पावसाळा सुरू झाला की नेहमीच काहीतरी तळलेलं किंवा चटपटं काहीतरी असं खावंसं वाटतं आणि पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं खाणं म्हणजे खूप रिस्कीच आहे. त्यामुळे अगदी असं मस्त आणि एकदम टेस्टी असे पनीर पकोडे आपण घरीच बनवणार आहे. बनवायला अगदी सोपे आहे आणि अगदी असे सॉफ्ट असे हे पनीर पकोडे होतात. आणि हे जर तुम्ही हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये खायला गेलात ना तर हे खूप कॉस्टली आहे आणि तेच आपण जर घरी बनवले ना अगदी कमी पैशात आणि अगदी हेल्दी आणि खूप टेस्टी असे बनतात. त्यासाठी मी इथे पाव किलो पनीर घेतलेलं आहे. आपल्याला त्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत, म्हणजे पीसेस करायचे आहे. आपल्याला इथे पनीरचे जे तुकडे आहेत ना छोटे पीसेस नाही करायचे आहे, मोठे तुकडे करायचे आहे. आणि शेप तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसेही कट करू शकतात, कारण शेवटी का आपल्याला ते तळून खायचेच आहे. त्यामुळे इथे शेप मॅटर नाही करत आहे. तुम्हाला जे आकाराचा आवडत असेल त्या आकाराने तुम्ही हे पनीरचे तुकडे कट करून घ्यायचे आहे. हे बघा, आणि थोडे जाडसरच कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून कसं ते तुटणार नाही किंवा एकदम असं मस्त असे सॉफ्ट असे आपले पनीर पकोडे होणार आहे. अशा पद्धतीने सगळे मी पाव किलो पनीर इथे पीसेस करून घेतलेले आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे. आणि इथे आपल्याला 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे इथे. त्यानंतर आपल्याला इथे एक काळी मिरी आणि लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट मी इथे 1 चमचा घातलेला आहे किंवा तुम्ही होममेड मसाला पण घालू शकता. आणि काळी मिरीची पावडर मी 1/2 चमचा घातलेला आहे. त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे, जेणेकरून मस्त असं चटपटा असा टेस्ट येणार आहे. आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर जास्त असे स्पायसी असे आवडत असेल ना तर थोडं लाल तिखटचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहे. हे अगदी तुम्ही हाताने मिक्स करून घेतले तरी चालेल किंवा हे बघू शकता अशा प्रकारे टोस्ट करून जरी तुम्ही मिक्स करून घेतले ना तरी व्यवस्थित असे मिक्स होतात. आणि जाड कापल्यामुळे ते आपण याचे पीसेस तुकडे पण नाही होत आहे. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हे बघा, अशा प्रकारे आपण लावून घेऊन 1-2 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथे जे आपण बॅटर म्हणजे आपल्याला जे पनीर पकोडे करायचे त्याचं बॅटर रेडी करूया. इथे मोठी 1 बाउल मी बेसन घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त असं क्रिस्पीनेस पाहिजे तर 1 चमचा तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता. मी तांदळाचं पीठ नाही घातलेलं आहे. बेसनमध्ये अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घालायचं आहे. इथे पण तुम्ही लाल तिखट तुमच्या चवीनुसार घालायचं आहे, म्हणजे जास्त तिखट पाहिजे की नाही ते. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, मुलांना कसं पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की सुट्टी असली की लगेच काहीतरी त्यांना तळलेलं किंवा चटपटीत खावंसं वाटतं, तर ही रेसिपी तुम्ही त्यांना नक्की बनवून देऊ शकता. आणि पनीरमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये प्रोटीन पण बरंच सारे भेटतं, त्यामुळे तुम्ही हे पनीर पकोडे बनवून देऊ शकता त्यांना. आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित असं बॅटर रेडी करून घ्यायचं. एकदम असं पाणी नाही घालायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. अगदी पातळ नाही किंवा अगदी घट्ट नाही. आणि त्यानंतर आपल्याला हे डीप फ्राय करायचे आहे. त्यासाठी आपण तेल इथे गरम केलेलं आहे. तेल एकदम हाय फ्लेमवर गरम नाही करायचं, मीडियम गरम करायचं आहे. आणि हे बघा, पनीरचे पीसेस आपल्याला हे बॅटरमध्ये डीप करून तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. आणि एकदम हे नाही घालायचं, हलक्या हाताने एक एक करत घालायचे आहे. आणि लगेच हे उलटपुलट नाही करायचे आहे. तर आपल्याला हलकंसं बाजूने आपल्याला हे तेल फिरवत आपल्याला हे बघा अशा प्रकारे म्हणजे थोडंसं तेल फिरवत आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम किंवा स्लोच ठेवायचे, फास्ट गॅस ठेवायचा नाही, जेणेकरून काय होतं वरची जी कोटिंग आहे ती पटकन फ्राय होते आणि आतून मात्र पनीर जे आहे तो टेस्ट एवढे येत नाही त्याला. त्यामुळे आपल्याला हे मीडियम किंवा स्लो गॅसवरच पनीर पकोडे तळून घ्यायचे आहे. आणि अगदी पटकन असे हे तळून होतात, जास्त वेळ पण नाही लागत आहे. आणि हे आपल्याला अगदी म्हणजे असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचं, अगदी डार्क ब्राऊन नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असे उलटपुलट करून आपण पनीर पकोडे आपले इथे झालेले आहे. किती सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप
खूपच मस्त लागते. मुलांना देखील हे खायला खूपच आवडेल. आणि मार्केटमधून एवढे कॉस्टली पनीर पकोडे येतात ते तुम्हाला माहितीच आहे. त्यापेक्षा हे घरीच बनवा, खूप छान असे बनतात आणि अगदी मस्त असे रेस्टॉरंटसारखे टेस्ट येते आणि खूप छान असे म्हणजे सॉफ्ट झालेले होते. हे तुम्ही ग्रीन चटणीसोबत देखील सर्व करू शकता किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता. हे गरम गरम खायला खूपच चांगले लागतात. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहे. आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्लस बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओची अपडेट तुम्हाला येईल. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी बनवून बघा. हे बघा किती सॉफ्ट झालेले आहे. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.